नमस्कार, मी कांचन। आज मी तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहे, जिथे लोक आपल्या घराला दरवाजेच लावत नाहीत। चोराची भीती तर सोडाच, पण इथल्या बँकांना सुद्धा कुलूप नसतात। हे गाव म्हणजे आपलं शनिशिंगणापूर। पण असं काय झालं होतं की लोक इथे इतके बिंदास राहतात? आज मी तुम्हाला यामागची एकदम मूळ आणि खरी गोष्ट सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते खूप वर्षांपूर्वी। शनिशिंगणापूरमध्ये एकदा खूप पाऊस झाला होता आणि नदीला खूप मोठा पूर आला। जेव्हा पुराचं पाणी कमी झालं तेव्हा लोक नदीला पूर बघायला गेले, तेव्हा त्यांना अचानक नदीकाठी एक मोठा काळा दगड झाडांमध्ये अडकलेला दिसला। गावातील एका मुलाने काय केलं, एक टोकदार लोखंडी काठी घेतली आणि सहज म्हणून त्या दगडाला टोचली। आणि काय चमत्कार झाला माहिती आहे? त्या दगडाला काठी लागताच त्यातून चक्क रक्ताची धार व्हायला लागली। हे बघून अख्खं गाव घाबरलं आणि सगळे घाबरून तिथून पळून गेले। त्याच रात्री गावातील एका साध्या भोळ्या माणसाच्या स्वप्नात स्वतः शनिदेव आले। देव म्हणाले, तो जो नदीकाठी काळा दगड सापडलाय ना, तो मीच आहे, मला गावात घेऊन चला। दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे गावकरी तो दगड उचलायला गेले, पण तो दगड जागचा हलतच नव्हता। मग दुसऱ्या रात्री देवाने पुन्हा स्वप्नात येऊन सांगितलं की मी असं येणार नाही, मला उचलण्यासाठी सख्खे मामा आणि भाचा लागतील आणि मला न्यायला जे बैल येतील ते सुद्धा पूर्ण काळ्या रंगाने पाहिजेत। गावकऱ्यांनी तसंच केलं आणि काय नवल, मामा भाच्याने हात लावताच तो दगड एकदम हलका झाला आणि गावात आणला गेला। आता पुढचा विषय असा की घरांना दरवाजे का नाहीत? तर जेव्हा लोक देवाला राहण्यासाठी मंदिर किंवा छप्पर बांधायला गेले तेव्हा देवाने पुन्हा स्वप्नात येऊन सांगितलं की मला कशाचीच गरज नाही, माझ्यावर फक्त हे उघडं आकाश राहू द्या। तुम्ही तुमच्या घरांना सुद्धा दरवाजे लावू नका। जोपर्यंत तुमची घरं उघडी राहतील तोपर्यंत तुमच्या घराची आणि पैशांची राखण मी स्वतः करेन। जर कोणी चोरी केली तर तो गावाच्या बाहेर जाणार नाही। तेव्हापासून शनिशिंगणापूरच्या लोकांनी आपल्या घराचे दरवाजे काढून टाकले आणि ही परंपरा आजही तशीच सुरू आहे। लोक विचारतात की इथे चोरी का होत नाही? मित्रांनो, अशा खूप गोष्टी ऐकायला मिळतात की ज्यांनी इथे चोरी करायला प्रयत्न केला त्यांना गाव सोडून जाताच आलं नाही। ज्यांनी चोरी केली तो आंधळा झाला, तर कोणाला रक्ताच्या उलट्या झाल्या। आजही इतक्या बँकांना काचेचे दरवाजे आहेत पण कुलूप नसतं। ही काही अंधश्रद्धा नाही, तर लोकांच्या शनिदेवावर असलेला खरा आणि पक्का विश्वास आहे। तर मित्रांनो, ही होती शनिशिंगणापूरची खरी गोष्ट। तुम्हाला काय वाटतं या चमत्काराबद्दल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।